राज्यामध्ये सध्या भाषीय वाद पेटलेला असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातल्या कार्यक्रमात एक घोषणा दिली आणि त्या घोषणेवरनं वाद सुरू झालाय। कारण त्यांनी कार्यक्रमात जय गुजरात असं म्हटलं। त्याच कार्यक्रमात अमित शहा यांच्यावरती एकनाथ शिंदेंनी एक शेर सुद्धा सादर केलाय आणि या दोनही घटनांवरनं, या दोनही वक्तव्यांवरनं सध्या राज्यात राजकारण सुरू झालंय। आपके यहाँ आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, गुजरात, गुजरात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सादर केलेला शेर आणि जय गुजरातची घोषणा यामुळे आधीच मराठीच्या मुद्द्यावरून तापलेल्या राजकारणात तेल ओतलं गेलं। पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जयरा स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात एकनाथ शिंदेंनी खास शेर सादर केला। और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाओ। आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टाने भी डगमगाती है। दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। शेर सादर केल्यानंतर एकनाथ शिंदेंनी घोषणाही दिली। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात। जय गुजरातची घोषणा आणि अमित शहांवरील शेरमुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला। संजय राऊतांनी याआधी अनेकदा एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे। शिंदेंचा गट आहे त्या आणि त्या गटाचे अध्यक्ष अमित शहा आहेत अशी टीका नुकतीच संजय राऊतांनी केली होती आणि आता संजय राऊतांनी ट्विट करून निशाणा साधला। शहासेना अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलं। पुण्यात या महाशयांनी अमित शहांसमोर जय गुजरातची गर्जना केली। काय करायचे? हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला। ठाकरेंची शिवसेना आणि विरोधकांनी चालून आलेल्या संधीचा पुरेपूर वापर करून घेतला। डुप्लिकेट नाही तर त्यांना मी शहासेना असं म्हणतो। ही शहासेना आहे आणि आपण शहासेनेचे सरदार आहोत। अमित शहानी नेमलेले या त्यांनी पुण्यनगरीमध्ये जो मराठी माणसाचा बालेकिल्ला आहे, मराठी महाराष्ट्राची संस्कृती तिथे आहे, तिथे त्यांनी जय गुजरातचा नारा देऊन या महाराष्ट्राचं भविष्य आणि भवितव्य कोणाच्या हातात आहे हे दाखवून दिलं। विरोधकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल सुरू केल्यामुळे शिवसेनेकडून ही पलटवार करण्यात आला। गुजराती समाजाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलं। तो शिवसेनेचा कार्यक्रम नव्हता असा प्रतिवाद करण्यात आला। गुजराती समाजाच्या कार्यक्रमामध्ये गेल्यानंतर जर त्यांनी जय हिंद, जय महाराष्ट्राबरोबर जर जय गुजरात बोललो तर चुकीचं काय? आज अशाच प्रकारचं वक्तव्य आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी एका गुजराती समाजाच्या कार्यक्रमामध्ये केलं होतं। आता बघा, जय महाराष्ट्र, जय गुजरात। आता ह्याचं राजकारण आम्ही कधी केलंय का? आपण ज्यांच्या कार्यक्रमांमध्ये जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो। आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं म्हणजे आता एकनाथ शिंदेंचं गुजरातवर प्रेम ठरलं आणि मराठीचं प्रेम कमी झालं आणि महाराष्ट्रावरचं प्रेम कमी झालं। इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही। एकनाथ शिंदेंनी अमित शहांवर सादर केलेला शेर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात, गुजरात, गुजरात। जय गुजरातची घोषणा। उद्योगपती सुशील केडियानं मराठी बोलणाऱ्याने असं केलेलं वक्तव्य यामुळे राज्यातील वातावरण तापलंय। परिणामी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या शनिवारी होणाऱ्या विजयी मेळाव्यात दोन्ही नेते काय वक्तव्य करणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जय जय गुजरातच्या नाऱ्यावरनं राजकारण तापलंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडनं शिंदेंवरती जोरदार हल्लाबोल केला गेला। मात्र आगामी निवडणुका नजरेसमोर ठेवून ठाकरेंच्या शिवसेनेकडनं केवळ मतांसाठी अपप्रचार सुरू असल्याचा पलटवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलाय। पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरेंचा जय गुजरात असं म्हणतानाचा एक जुना व्हिडिओ दाखवला आणि निशाणा साधला। जय गुजरात, जय गुजरात। आप आगे चलो, हम साथ हैं।
जय हिंद यहाँ की हवा का नूर बदल जाता है। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडनं मतांचं राजकारण सुरू असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कसा पलटवार केला आपण पाहूया. निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठे गेलं होतं? मराठी प्रेम कुठे गेलं होतं? आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे. जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे. पण मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा केली. तर उद्धव ठाकरेंचा एक जुना व्हिडिओ दाखवून एकनाथ शिंदेंनी कशी टीका केली ते सुद्धा जाणून घेऊया. टीका करण्याचं काम जे लोक करतायत, खरं म्हणजे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. हम आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हम आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हम आगे चलो, हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. मी जे म्हणतो ना, हे बिंडोक लोक आहेत, हे मिंध्यांचे लोक जे आहेत ते बिंडोक आहेत. ते मी यासाठी म्हणतो की तो जो व्हिडिओ आहे तो गुजरातचा आहे. 2019मध्ये गांधीनगरला जी सभा झाली, अमित शहांचा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासाठी अहमदाबादला पायघड्या घातल्या होत्या. अमित शहाने आपको आना ही पडेगा, आपको आना ही पडेगा. त्यावेळच्या सभेमध्ये गुजरातच्या सभेत बोलले जय गुजरात, महाराष्ट्रात नाही बोललेत. मी जे म्हणतो नाही बिंडोक लोक आहेत ते त्यासाठीच म्हणतो.